हाय, नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण स्वयंपाकात, आहारात कुठले हेल्दी बदल केले, म्हणजे आरोग्याला चांगले असे बदल केले, तर आपल्याला नक्कीच चांगलं ठरणार आहे. आपलं वेट नाही वाढणार आहे. वजन नियंत्रणात राहील, शिवाय आपल्याला अगदी हेल्दी चांगलं खाणं मिळेल. आणि कोणते बदल केले पाहिजेत, तर ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स वाढले तर शुगर लेवल वाढते, वजन वाढतं. तर हे कार्बोहायड्रेट्स कमी करण्यासाठी काय करायचं, तर मी पोहे घेतलेले आहेत 1 वाटी आणि 2 वाट्या मी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत. तर पोह्यांचं कसं असतं, पोह्यांमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणून आपण पोहे करताना आज रेसिपी थोडी वेगळी करायची. तर मी पहा 1च वाटी, छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत. फोडणी तयार करते आहे अशा प्रकारे. जशी आपण पोह्यांना करतो त्याचप्रमाणे ही फोडणी तयार केलेली आहे. फक्त आपण काय करायचं आहे, भाज्या आपल्याला जर घरात असतील जास्त तर तेवढ्या आपण घेऊ शकतो. अगदी तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करायच्या आहेत. तर फोडणी आधी कांदा टाकून मी परतून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित. मिरची पण तुमच्या चवीनुसार घ्या, किती तिखट हवं त्यानुसार घ्या. खूप अगदी छान हेल्दी रेसिपी आहे ही आणि आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स ही नाही वाढणार आहेत. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. माझ्याकडे रोस्टेड होते. तुमच्याकडे तसेच असतील तर तुम्ही भिजवून घातले तरी चालेल. टोमॅटो एक चिरलेला होता तो घातलेला आहे मी. तर इथे मी मटारचे दाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत. आता जे आपले मूग होते मोड आलेले, तर ते ॲड करायचे आहेत आणि परत सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं तुम्ही लो फ्लेमवर करा. मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. सगळं मिक्स झाल्यानंतर आपण अगदी पाव वाटी त्याच्यात पाणी टाकायचं आहे. म्हणजे आपण 1 वाटी पोहे घेतलेले तर पाव वाटीच या सगळ्याला पाणी बास होणार आहे. झाकण मी थोडा वेळ ठेवलेलं 5 ते 7 मिनिटं आणि नंतर चांगलं, अगदी चांगलं नाही पण अर्ध्यापेक्षा जास्त शिजल्यानंतर आपण झाकण काढायचं आणि भिजवलेले पोहे ॲड करायचे आहेत याच्यात आणि चांगलं मस्त परत परतून घ्यायचं आहे. पोहे टाकल्यानंतर चांगले परतून घेतल्यानंतर आपण परत 2 मिनिटं झाकण तसंच ठेवायचं आहे. छान वाफ त्याच्यात मिक्स होऊ द्यायची आहे आणि अर्धा लिंबू त्याच्यावर पिळायचं आहे. तर हे ना 3 माणसांना ही डिश एवढी बास होऊन जाणार आहे, जेवढे आपण हे स्प्राउट पोहे बनवले आहेत तेवढे. तर हे स्प्राउट पोहे आता रेडी झालेले आहेत. आपण सर्व्ह करूया. अगदी 3 माणसांसाठी छान होतं एवढं जे मी प्रमाण दाखवलंय ते. शिवाय खूप हेल्दी आहे, नाश्त्याला एक चांगला ऑप्शन आहे. चवीला तर अगदी अप्रतिम आहे. शिवाय आपल्याला वेट लॉससाठी, वजन नियंत्रणासाठी खूप चांगले आहेत. हल्ली एक गोष्ट फार व्हायरल होते का चपाती किंवा भाकरी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर आपण शेकायची नाही. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं वाचन पण केलंय, माहिती पण गोळा केलेली आहे. तर खरोखर आपल्या आरोग्याला ते हार्मफुल आहे. कॅन्सर होईल असं सांगता येणार नाही, पण जो गॅस त्याच्यातून निघतो आपण म्हणजे गॅसच्या फ्लेममधून कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, तर हे गॅस आपल्याला नक्कीच हार्मफुल आहेत. एक सायन्स स्टुडंट म्हणून मी त्याचा विचार केला तर खरोखर हार्मफुल आहे. तर तुम्ही डायरेक्ट चपाती किंवा भाकरी गॅसच्या फ्लेमवर शेकू नका. मी सुद्धा आधी शेकायचे, पण आता मी बंद केलेलं आहे. तर आपण डायरेक्ट तव्यावरच याला चांगलं फुगू दिलं तर छान होऊन जाते चपाती किंवा भाकरी. तसं मी करून सुद्धा पाहिलेलं आहे. तर तुम्ही याच्यापुढे डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाकरी, चपाती शेकू नका. पूर्वीचे लोक शेकायचे ते गॅसच्या निखाऱ्यावर, सॉरी, चुलीच्या निखाऱ्यावर शेकायचे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते हार्मफुल नव्हतं. पण आत्ता जे आपले हे गॅस आहेत, तर त्याची फ्लेम खरोखरच हार्मफुल आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे नक्की लक्षात ठेवा का आपण चपाती, भाकरी किंवा इतर काही तुम्ही शेकतात किंवा भाजतात ते डायरेक्ट फ्लेमवर नका. काही जण कांदे वगैरे पण भाजतात. मी सुद्धा आधी हे करायचे, पण आता जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी आता डायरेक्ट फ्लेमवर हे सगळं भाजणं वगैरे टाळणार आहे. पहा मी आता हा फुलका केलेला आहे, तर तो फुलका मी आता इथेच तव्यावर फुगवते आहे. चांगलाच फुगून जातो. त्याप्रमाणे मी भाकरीसुद्धा करून पाहिलेली आहे. भाकरीसुद्धा चांगली फुगते. तर याच्यापुढे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. पपई हे सगळ्यात चांगलं हेल्दी फळ आहे, फ्रूट आहे. तर नेहमी आपण हे कापतो त्यावेळेस त्याची आपण सालं काढतो, पण जरासुद्धा सालाचा तुकडा तिकडे राहिला किंवा थोडंसं साल राहिलं तर ती आपल्याला कडवट लागते. त्याच्यामुळे आपण जी चाकूने किंवा सुरीने त्याची सालं नीट काढावीत
आणि ही पपई कसं असतं, मोठं फळ असतं, त्याच्यामुळे कधी-कधी आपल्या घरी म्हणजे कापल्यानंतर उरते, तर ही उरलेली पपई आपण कशी स्टोअर करायची? खूप जण ती फ्रीजमध्ये ठेवायला जातात. तर उरलेली पपई कधीच फ्रीजमध्ये ठेवायची नाही. फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यातले एन्झाईम्स नष्ट होतात, जे आपल्याला पचनाला उपयोगी असतात. त्याचप्रमाणे त्याच्यातले पौष्टिक घटक जे असतात ते सुद्धा नाहीसे होतात फ्रीजमध्ये आपण ठेवून देतो तेव्हा. शक्यतो पपई जर उरली तर ती 2-3 तासातच संपवायची. पण ती बाहेर अशीच ठेवायची नाही. तर असं एखाद्या ताटात पाणी घालायचं आणि त्याच्यात हे पपईचं भांडं ठेवायचं. त्याच्यावर एखाद जाळी ठेवायची आणि या जाळीवर ओलं कापड आपण ठेवायचं कॉटनचं. तर चांगली अगदी 3-4 तास पपई चांगली राहते कारण टेम्परेचर मेंटेन राहतं. तर याच्यापुढे तुम्ही कधीच फ्रीजमध्ये पपई उरलेली ठेवून खाऊ नका. थंडीच्या दिवसात सूप पिण्याची मजा काही औरच असते. अगदी टेस्टी पण लागतं आणि छान गरमागरम प्यायला मजा येते. शिवाय आरोग्याला ते चांगलं असतं, हेल्दी असतं. तर तुम्हाला मी इकडे एक बेसिक सूपची रेसिपी दाखवते. प्रमाणे तुम्ही कुठलंही सूप बनवू शकतात. फक्त त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगळे करू शकतात. वेगळे ठेवले तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवू शकतो. तर इकडे मी 2 चमचे मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. त्याच्यात मुगाची सालवाली डाळ आहे, मसूर डाळ आहे. अगदी थोडीशी किंचित उडदाची पण असेल, कारण त्या मी मिक्सच डाळी आणलेल्या होत्या. तर तुम्ही मसूर आणि मुगाची पण 2च डाळी घेतल्या तरी चालतील. तर आपण डाळीचं सूप आज बनवायचं तर इथे मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर त्याचप्रमाणे आलं आणि लसूण, मिरची हे सगळं रेडी ठेवलेलं आहे आणि थोडंसं आपण काळं मिरी घ्यायचं आहे. काळं मिरीची पावडर खूप वेळा करून ठेवली जाते किंवा विकत आणली जाते. पण आपण काळं मिरी तेव्हाच्या तेव्हाच जर कुटून घेतलं तर ते खरोखर छान लागतं चवीला. तर मी इथे ताजंच छान असं कुटून घेतलेलं आहे. शिवाय आपण जे हेल्दी आहार किंवा हेल्दी रेसिपीज बघतो त्याचप्रमाणे थोडंसं आपलं जे किचनमधलं काम आहे ते सुद्धा हेल्दी करायचं आहे. असं जर आपण डब्बा ठेवला इथे जसा मी प्लास्टिकचा डब्बा ठेवलेला आहे कचरा टाकायला, तर तेव्हाच्या तेव्हा तो कचरासुद्धा बाजूला होतो आणि ओट्यावर कचरा राहत नाही. तर आपण ही पण एक सवय ठेवायला पाहिजे. तर आता सूपची रेसिपी आपण सुरुवात करूया. तर मी कुकर ठेवलेला आहे. त्याच्यात 1 चमचा मी साजूक तूप टाकलेलं आहे. लसूण टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे, आलं टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे. तर कांदा तुम्ही याच्यापेक्षा पण अगदी मोठा ठेवला तरी चालेल. हे सगळं तुम्ही असंच मोठं-मोठं ठेवलं, अगदी कापत नाही बसलात तरी, चिरत नाही बसलात तरी चालेल. अगदी ही बेसिक ही फर्स्ट स्टेप आहे प्रत्येक आपण जे आपल्या इंडियन पद्धतीने जे सूप बनवतो त्याची. तर आता मी जी डाळ भिजवून ठेवलेली ती याच्यात टाकलेली आहे. डाळ तुम्ही अगदी अर्धा तास भिजवा, 1 तास भिजवा चालेल. आता थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि मी टोमॅटो टाकलेला आहे. थोडंसं हिंग पण ॲड केलं तरी चालेल आणि कोथिंबीर तशीच मी अख्खीच्या अख्खी टाकलेली आहे न चिरता. आता कुकरचं झाकण लावलेलं आहे. 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर झालेलं आहे चांगलं व्यवस्थित डाळ शिजली गेलेली आहे. त्याच्यात आता मी मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आता हे सगळं मिश्रण ब्लेंडरने बारीक करा, म्हणजे वाटून घ्या किंवा मग मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. छान असं प्लेन करून घ्या. तर आता हे सगळं बारीक केलेलं आपण गॅसच्या लो फ्लेमवर ठेवायचं आहे. मिक्स छान झालेलं आहे. आत्ता जी मी पूड केलेली काळं मिरीची ती ॲड केलेली आहे आणि छान अशी उकळी आणून द्यायची आहे या सूपला. तर पहा उकळायला लागलेलंच आहे, झालेलं आहे आपलं सूप. आता आपण ते सर्व्ह करायला घेऊया. तर छान असं सूप तयार आहे. त्याच्यात मी अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे. तर हे सूपसुद्धा अगदी दोघांना छान होतं. म्हणजे 2 बाउल होऊन जातं. तर वरून परत मी काळं मिरी टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर ही खूप छान हेल्दी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते. या प्रकारे तुम्ही कुठलंही सूप बनवू शकतात. अगदी आपलं इंडियन टच आहे याला, या रेसिपीला. तर या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही हेल्दी रेसिपीज तसंच इतर हेल्दी गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी कशा वाटल्या? तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.